अहिल्यानगर शहरातील 2 अवैध मावा कारखान्यांवर स्थानिक गुन्हा शाखेची धडक कारवाई. 99 हजारांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर शहरातील सूर्यानगर परिसरात सुरू असलेल्या 2 अवैध मावा निर्मिती कारखान्यांवर स्थानिक गुन्हा शाखेने शनिवारी धडक कारवाई करत सुमारे 99,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हा शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरोडे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पथक अवैध धंद्यांची माहिती घेत होते. दरम्यान तपोवन रोडलगत असलेल्या सूर्यनगर आणि एसटी कॉलनी परिसरात 2 जण त्यांच्या राहत्या घरात मशीनच्या साहाय्याने प्रतिबंधित मावा तयार करून विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने तत्काळ दोन्ही ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सचिन दिलीप पवार आणि राहुल नवनाथ गीते यांना ताब्यात घेतले. दोघेही त्यांच्या घरामध्ये मावा तयार करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून सुगंधित तंबाखू, सुपारी मिश्रित तयार मावा, बारीक सुपारी, मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक आणि लोखंडी मशीन तसेच प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण 99,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.